एकमेकांना मारण्यापेक्षा आपण काय केली पाहिजे, गोळा केली पाहिजे आणि मग पावसाळ्याच्या अगोदर मे महिन्यामध्ये त्याचे बॉल बनवायचे, उन्हाळ्यात ते सुकवायचे आणि 15 जूनला पाऊस लागला की आई बाबा जसे विशेषतः आई वटसावित्रीचा सण साजरी करते, वडाला जेव्हा फेऱ्या मारते तेव्हा थोडेसे बॉल काय करायचे, आपण पण डोंगरांमध्ये ज्यावेळी इकडे तिकडे फिरायला जातो तेव्हा आपल्या ट्रेनच्या बसच्या डब्यामधून आजूबाजूला जे काही माळरान असेल तिकडे फेकायचं. सगळ्यात महत्वाचे चिकू आपण खातो, त्याच्या बिया छान मोठ्या मोठ्या असतात. किंवा बऱ्याच वेळा पपई आणतो, त्या पपईच्या बिया, भोपळा आणलेला असेल तर भोपळ्याच्या बिया या तुम्ही सुकवू शकता. आणि आता त्या ताईने दाखवलेलं असं हे पॅकेटमध्ये बंद करून तुम्ही आपल्या बाल आनंद मेळाव्याला खरी कमाईमध्ये विक्रीला स्टॉल पण ठेवू शकता. ओके, सो असे बीजांचं संकलन करणं ही आपल्याला सवय लागली पाहिजे. गावी गेलो आपण की डोंगरामध्ये काय करतो, काळी मैना शोधायला जातो, करवंद, बोरं, चिंच, पक्षी काम करतात, तसं आपण पण जरा माणसांनी काम केलं पाहिजे. तुम्हाला कविता होती ना, एक झाड लावू मित्रा, त्याला पाणी